अगदी 25 दिवसामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं. कसं शक्य झालं आणि नेमकं हे लक नव्हतं तर स्ट्रॅटेजी होती. काय स्ट्रॅटेजी वापरली ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर पहिले मी काय करतो तुम्हाला इथे एक स्टॅटिस्टिक दाखवतो. ॲक्च्युली तुम्हाला माझं नवीन जे मेन जे चॅनल आहे ते सुद्धा मी दाखवू शकतो आणि माझं जे नवीन चॅनल आहे हे ज्यावर तुम्ही व्हिडिओ बघताय ते सुद्धा दाखवू शकतो. आपण अगोदर एक काम करूया, जुनं जे माझं जुनं जे चॅनल आहे ते दाखवतो मी तुम्हाला ते कसं ग्रो झालं. हे बघा इथे स्क्रीनशॉट बघा. हे चॅनल आहे माझं, याच्यावर 40,800 सबस्क्रायबर आजच्या दिवसामध्ये कंप्लीट झाले. ठीक आहे. आता ही जी मेहनत आहे किंवा हे एका दिवशी पॉसिबल नव्हतं, झिरोपासून सुरुवात केली आणि 40,800 म्हणजे 41,000 सबस्क्रायबर कंप्लीट होत आलेले आहे. आता हे करायचं कसं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे व्यवस्थितपणे आणि तुमचं चॅनल सुद्धा लवकरात लवकर मोठं होणार आहे. बघा सगळ्यात अगोदर एका महिन्याची व्ह्यूज किती आहे, 1,50,000 इथे तुम्ही बघू शकता आणि वॉच टाईम आहे 6,900. इथे मी तुम्हाला सर्कल करून दाखवतोय. हे बघा ठीक आहे. आता इथे सबस्क्रायबर सुद्धा आहे आणि माझी अर्निंग सुद्धा शो होते की बुवा एका महिन्यामध्ये मी किती कमवले. ठीक आहे. आता हे तर माझं मेन चॅनल आहे. ठीक आहे. आता याच्यावर मी जर तुम्हाला कंटेंटमध्ये घेऊन गेलो तर 2 मिनटं फक्त किंवा माझ्या व्हिडिओवर व्ह्यूज किती येतात. ठीक आहे. हे माझं मेन चॅनल आहे किशोर झगरे ऑफिशियल. याच्यावर व्ह्यूज किती येतात एका व्हिडिओवर जस्ट तुम्ही फक्त एकदा बघा. जस्ट हे बघा इथे बघा, कोणताही व्हिडिओ उघडून बघा, सगळे व्हिडिओज आहेत. हे पूर्ण व्हिडिओज आहेत. मी जे स्क्रॉल करतोय ना हे सगळे व्हिडिओज आहेत. हे जे स्क्रॉल केलेले व्हिडिओज आहेत. प्रत्येक व्हिडिओवर व्ह्यूज बघूया आपण. ठीक आहे. चला तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. ओके. काही लपून ठेव तुमच्यापासून. 7,200, 1,800, 5,900, 9,000, 7,300 सॉरी 7,100, 6,200, 4,500. आता या व्हिडिओला व्ह्यूज येत आहेत. ओके. या चॅनलवर व्यवस्थितपणे प्रत्येक व्हिडिओला 4, 5, 4, 6, 5, 2, 3, 4, 4-5 हजाराच्या आसपास व्ह्यूज येतात. ठीक आहे. आता सुद्धा रिसेंटमध्ये 1,400, 1,200, 5,400 असे व्ह्यूज आलेले आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला माझ्या या चॅनलवर घेऊन जातो. जे चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघताय ते चॅनल. तुमचं चॅनल नवीन असेल मग तुम्हाला काय करायचं, कोणती स्ट्रॅटेजी वापरायची ते सांगतो. ठीक आहे. आता आपण यातून बॅक येऊया, आपण लगेच जाऊया आपल्या नवीन चॅनलवर. ठीक आहे. आता हे बघा, हे माझं हे चॅनल आहे ज्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बघताय. ठीक आहे. तुमचे चॅनल नवीन असेल, माझ्या चॅनलवर 3,262 सबस्क्रायबर आहे. हे चॅनल सुद्धा माझं मॉनिटाईज आहे आणि हेच चॅनल मी 25 दिवसामध्ये मॉनिटाईज केलं आहे. ठीक आहे. आता ते कसं शक्य झालं ते सुद्धा सांगतो तुम्हाला. त्याच्यामागे 3 स्ट्रॅटेजी किंवा 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. एक, कन्सिस्टंटली व्हिडिओ पोस्ट करणे खूप महत्त्वाचं आहे. आपण जर कन्सिस्टंटली व्हिडिओ पोस्ट केले तर यूट्यूब अल्गोरिदमला पॉझिटिव्ह सिग्नल जातो की हा क्रिएटर जो आहे तो सिरियस आहे आणि यूट्यूब अल्गोरिदम आपल्या व्हिडिओला जास्त पुश करतो. ठीक आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो अजून एक, की दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे थंबनेल स्ट्रॅटेजी. आपला जो थंबनेल आहे तो व्यवस्थित प्रोफेशनल क्लीन बनवा जेणेकरून ऑडियन्सला कळलं पाहिजे आणि एक आयडेंटिटी बनवा. माझ्या प्रत्येक थंबनेलवर मी माझा फेस वापरतो म्हणजे वापरतोच. ठीक आहे. मी तुम्हाला इथे दाखवतो, जस्ट बघून घ्या. हे बघा माझ्या प्रत्येक थंबनेलवर माझा फेस आहे. याने काय होते, जेव्हा तुमचं चॅनल नवीन असतं तेव्हा तर तुम्हाला एवढा इम्पॅक्ट नाही दिसत, पण जेव्हा तुमचं चॅनल मोठं होत जातं तर ऑडियन्सला कळत चालते की या क्रिएटरचा किंवा या व्यक्तीचा आपण अगोदर व्हिडिओ बघितलेला आहे आणि त्याच्यापासून आपल्याला फायदा झाला किंवा नुकसान झालेलं आहे. ठीक आहे. तर फायदा झालेला असेल तर परत तुमचा व्हिडिओ बघतात, त्याच्यामुळे आयडेंटिटी तयार होते. ब्रँड बनवणं जे असतं याच्यासाठी जी आहे याची मदत होते. आता दुसरी जी गोष्ट आहे ती आहे बघा, हे चॅनलवर व्ह्यूज किती आहेत, कमी व्ह्यूज दिसत आहेत तुम्हाला. 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 200, 150, 296. ठीक आहे. आता जे हे व्ह्यूज आहेत हे व्ह्यूज कसे आले बघा. माझा एक व्हिडिओ यातला व्हायरल झाला, तो आहे हा कोणता, पेमेंटचा. मी ज्यावेळेस मला पेमेंट आलं युट्यूबचं पेमेंट आलं, मी युट्यूबचं पेमेंट दाखवलं आणि हा व्हिडिओ नंबर 1वर रँक करतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये नंबर 1वर रँक केल्यानंतर तिसरी जी गोष्ट मी तुम्हाला शिकवते सद्यस्थितीमध्ये, पहिले म्हणजे कन्सिस्टंटली व्हिडिओ पोस्ट करायचे. दुसरं म्हणजे थंबनेल स्ट्रॅटेजी व्यवस्थित ठेवा. तिसरी जी गोष्ट आहे ती हे व्हिडिओचं टॉपिक खूप महत्त्वाचं आहे. आता लोकांना क्युरियोसिटी असते की बुवा यूट्यूबचं पेमेंट किती आलं पाहिजे, केव्हा येतं, कधी येतं. ठीक आहे. तर याच्याबद्दल क्युरियोसिटी होती आणि ॲक्च्युअलमध्ये मला माहीत होतं की हा व्हिडिओ चालणार किंवा नाही चालणार. ठीक आहे. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला सुद्धा असं माहीत आहे की बुवा होम टूरचा व्हिडिओ आहे किंवा एखादा नवीन टॉपिक आहे ज्याच्यावर लोक उत्सुक आहेत बघण्यासाठी, त्या व्हिडिओवर व्हिडिओ बनवा, त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवा, ते व्हिडिओ चालण्यासारखी शक्यता आहे. आता याच्यामध्ये 3 गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत बघा. सगळ्यात अगोदर या व्हिडिओची रँक बघा, नंबर 1वर आहे, 1400 व्ह्यूज आहे. CTR किती आहे, 9% CTR आहे म्हणजे थंबनेल काम करतोय आणि 2 मिनिटं 24 सेकंद लोक बघतायत. म्हणजे 8 मिनिटाचा जर व्हिडिओ असेल किंवा 6-7 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि जर 2-3 मिनिटं लोक बघतायत तर चांगला ऑडियन्स रिटेन्शन आहे आणि सगळं ग्रीन टिक आहे. ठीक आहे. इथे काय सांगितलेलं आहे बघा, मी तुम्हाला दाखवतो. इथे
हे बघा इथे काय दाखवलं आहे, इथे मी काय थंबनेलच्या CTR जो आहे त्याच्या ठिकाणी काय लिहिलं आहे बघा, ग्रेट जॉब, पीपल्स ऑन यूट्यूब आर चूजिंग टू वॉच दिस व्हिडिओ मोर ऑफन दॅन युजल. नॉर्मलपेक्षा लोक हा व्हिडिओ जास्त बघतायत. तुम्ही ग्रेट जॉब केला आहे किंवा तुमचा थंबनेल जो आहे परफेक्ट आहे. ठीक आहे, CTRमध्ये हे लिहिलेलं आहे 9.1 CTR आहे. आता बाकीचे व्हिडिओज जे आहेत, बाकीचे व्हिडिओजवर व्ह्यूज का, बाकीचे व्हिडिओज जे दाखवतो ते सुद्धा दाखवतो. याच्या ॲनालिटिक्समध्ये जाऊया आपण. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये असं काय होतं. ठीक आहे, तर बघा हे बघा, हा जो ग्राफ आहे, हाऊ व्ह्युअर्स फाउंड दिस व्हिडिओ, हा ग्राफ तुमच्या प्रत्येक व्हिडिओला आला पाहिजे. हा ग्राफ आला तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो. 1400 व्ह्यूज आहे. एकाच व्हिडिओपासून तुम्हाला वॉच टाईम किती मिळाला बघा, मला 59 घंटे, आणि एकाच व्हिडिओपासून मला 10 सबस्क्रायबर मिळाले. चॅनल माझं नेमकंच नवीन आहे. रीच किती आहे, हा व्हिडिओ किती लोकांपर्यंत गेला, 14,000 लोकांपर्यंत यूट्यूबने दाखवला हा व्हिडिओ. म्हणजे हा व्हिडिओ 14,000 लोकांपर्यंत कसा गेला आणि का फायदा झाला याचा बघा. जर चॅनल नवीन आहे, 100-200 लोक तुम्हाला ओळखतात, आणि जर तुमचं डायरेक्ट तुमचा व्हिडिओ, एखादा व्हिडिओ 14, 15, 20,000, 25,000 लोकांपर्यंत जात आहे, तर तेवढे लोक किंवा तेवढी ऑडियन्स तुमची तुम्हाला ओळखायला लागते, आणि एक फॅन बेस किंवा एक बेस बनायला तयार होते, किंवा तुमचा नेक्स्ट व्हिडिओ जो असतो त्या लोकांपर्यंत सजेस्ट केला जातो किंवा त्यांना दिसतोच तो, जर त्यांनी तुमचा अगोदरचा व्हिडिओ बघितलेला असतो तो. हा फायदा होतो. आणि CTR जो आहे, CTR 10 किंवा 12च्या मधात पाहिजे, किंवा 9 जरी असला तरी चालतो, पण 9च्या खाली यायला नको. ठीक आहे, CTR 9% आहे. बाकीचं जे आहे एंगेजमेंट जे आहे तुम्ही बघितलं 2.24 सेकंद आहे. ठीक आहे, आता ही गोष्ट तर तुम्ही बघितली की बुवा, जर समजा व्हिडिओ चालायचा असला किंवा तुम्हाला जर कंटिन्युअसली काम करायचं आहे, तर तुम्हाला मी जी आता लास्ट शेवटची गोष्ट दाखवणार आहे, शेवटची गोष्ट जी आहे ती फक्त तुम्हाला बघायची आहे आणि त्यानुसारच काम करायचं आहे. ठीक आहे, आता आपण कोणता एक रँडमली व्हिडिओ ओपन करूया. तो व्हिडिओ कसा आहे, काय आहे, चांगला आहे किंवा नाही ते बघूया. ठीक आहे, जस्ट आत्ताचा व्हिडिओ बघूया आपण, कालचा व्हिडिओ बघूया. कालच्या व्हिडिओवर गेलो आपण. कालच्या व्हिडिओमध्ये आता तुम्ही म्हणाल की बुवा याच्यावर व्ह्यूज खूप कमी आहे. नाही, हा व्हिडिओ जर व्ह्यूज जरी कमी असले पण या व्हिडिओमधलं कंटेंट खूप स्ट्रॉंग आहे. कसं बघा, हा व्हिडिओ जो आहे 43 व्ह्यूज आहे, 1.5 CTR आहे, आणि 2.27 ॲव्हरेज ड्युरेशन आहे. म्हणजे ऑडियन्स एंगेजमेंट चांगली आहे, फक्त CTR जो आहे तो कमी आहे. मग मी या व्हिडिओचा थंबनेल बदललेला आहे, आणि या व्हिडिओवर तुम्हाला काही दिवसानंतर खूप चांगले व्ह्यूज जे आहे आलेले दिसतील. या व्हिडिओच्या कंटेंटमध्ये जर गेले तुम्ही, तर या व्हिडिओच्या कंटेंटमध्ये बघा, या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचा, आता हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ वर जातोय. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट बघा, खाली व्ह्यूज कुठून येत आहेत, सजेस्टेडमधून व्ह्यूज येत आहेत. इथे दाखवतो मी तुम्हाला, 2च ठिकाणाहून व्ह्यूज जास्त महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. एक सजेस्टेड, दुसरे म्हणजे ब्राउज फीचर. जर तुमच्या चॅनलवर सजेस्टेड आणि ब्राउज फीचरमधून व्ह्यूज येत आहेत, तर समजून घ्यायचं तुमच्या चॅनलचा व्हिडिओ जो आहे तो चांगला परफॉर्म करतोय, त्याला चांगला परफॉर्म करू द्यायचं. ठीक आहे, त्याच्यापेक्षा बेटर व्हिडिओ बनवायचा नेक्स्ट टाइम, त्याच्यापेक्षा लो एफर्टचा व्हिडिओ बनवायचा नाही. ठीक आहे, आता मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या. आता या गोष्टी महत्त्वाच्या का होत्या माहीत आहे, ह्या गोष्टी तुमचंच चॅनल ग्रो करण्यासाठी महत्त्वाचं आहे. आता मी तुम्हाला 3-4 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो, त्या फक्त केअरफुली ऐका, आणि या व्हिडिओला आपण स्टॉप करूया. ठीक आहे, सगळ्यात अगोदर हे स्टॉप करतो मी. आता बघा, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, 25 दिवसामध्ये चॅनल मॉनिटाईज करण्याची स्ट्रॅटेजी काय होती. सगळ्यात अगोदर सेम निशमध्ये काम करा. एकाच निशमध्ये तुम्ही जी कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे आणि तुम्ही ज्या टॉपिकवर व्हिडिओ बनवत आहे त्याच टॉपिकवर व्हिडिओ बनवा. मिक्स कंटेंट करू नका. दुसरी महत्त्वाची स्ट्रॅटेजी, थंबनेलवर काम करा, थंबनेल परफेक्ट बनवा. तिसरी स्ट्रॅटेजी, व्हिडिओ खूप एंगेजिंग असला पाहिजे, ऑडियन्सला इंटरेस्ट आला पाहिजे, लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, असा व्हिडिओ बनवा. आणि चौथा टॉपिक जो आहे किंवा चौथा पॉईंट जो आहे, तो टॉपिक खूप स्ट्रॉंग असला पाहिजे व्हिडिओचा, लोकांना त्याबद्दल क्युरियोसिटी असली पाहिजे किंवा उत्सुकता असली पाहिजे जाणून घेण्यासाठी. आणि 5वा जो पॉईंट आहे तो आहे, तुमच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी कमी पडत आहेत, तर त्या फक्त कोणत्या असतात, स्टार्टिंग. व्हिडिओची स्टार्टिंग खूप चांगली करायची, व्हिडिओचं कंटेंट खूप चांगलं असलं पाहिजे, थंबनेल चांगला असला तर CTR वाढतो. आणि जर CTR कमी वाटला किंवा टायटल जर चांगलं नसलं किंवा टायटल डिस्क्रिप्शन टॅग्स, तर त्यावेळेस ते थोडी अदलबदल करायचे. त्याच्यामध्ये बदल जर केला तर व्यवस्थित आपला व्हिडिओ परफॉर्म करतो. एवढ्या गोष्टी फक्त तुम्ही 20, 30 किंवा 15 दिवस जर केल्या तर तुमच्या चॅनलमध्ये तुम्हाला ट्रेमेंडस चेंज दिसेल. मी फक्त अवघ्या 25 दिवसामध्ये चॅनल मॉनिटाईज केलं आहे. तुमच्याकडून नाही 25 दिवसामध्ये झालं तरीसुद्धा तुमचं चॅनल 1, 1.5 किंवा 2 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्याच्या आसपास चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं. पॉसिबल आहे आणि अशक्य काहीच नाही. जर तुम्हाला ईमेल पाहिजे असला तर मी ईमेलसुद्धा दाखवू शकतो की 25 दिवसामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं. आणि विशेष म्हणजे एकच चॅनल मॉनिटाईज नाही झालं, दुसरं चॅनल मी फक्त अवघ्या 1 महिन्यामध्ये मॉनिटाईज केलं, किशोर झगरे ब्लॉग्स. इथे मी दाखवतो, हे माझं 3रं चॅनल आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काम करा, यूट्यूबवर सक्सेस मिळतं. फक्त कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे आणि इम्प्रूव्हमेंट खूप महत्त्वाची आहे. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर युजफुल वाटला तर शेअर करा, आणि चॅनलच्या खाली एक छोटीशी कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.